माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप सुंदर असा मी घेऊन आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं छोटंसं किचन टूर दाखवणार आहे. माझ्या किचनमध्ये मी छोटासा बदल केलाय, तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि छोटंसं माझं किचन टूर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग माझं किचनमध्ये, माझं किचन. चला तर मग माझं किचन. इथे आहे माझा फिल्टर. एका बाजूलाच मी किचनच्या एका बाजूलाच फिल्टर लावलाय. फिल्टरच्या खाली हंड्याच्या शेजारीच भांड्याची जाळी, भांडे घासलेली भांडी या जाळीमध्ये ठेवत असते मी. असं टेबलवर एका बाजूला छान असं व्यवस्थित ठेवण्यासाठी केले. इथे पहा किचन कट्टा, एका साईडलाच पाहिजे सिंक, त्या शेजारी डस्टबिन वगैरे ठेवून त्याच्यावरतीच मी कबशा ठेवण्यासाठी लगेच त्याच्यावरती कबशीचं थोडं स्टँड ठेवले. हे पहा हा किचन. इथे माझी गॅसची शेगडी, तर काचेची शेगडी आहे माझी आणि एकदम सुटसुटीत मला किचन आवडतो. अजिबात त्याच्यावरती काही पसारा वगैरे आवडत नाही. पहा इथे काचेची शेगडी, इथे इंडक्शन आणि हे पहा सुंदर असं माझं दगडाचा खलबत्ता आवडतो. आणि हा दगडाचा खलबत्ता आहे छोटंसं. हे पहा किती सुंदर आहे छोटंसं माझं हे जातं. जे संसारात ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या माझ्याकडे आहे आणि मला आवड सुद्धा खूप आहे. तर ह्या सगळ्यात जसं जमेल तसं मी सगळं ठेवत असते. ही पहा छोटीशी चूल इथं असं ठेवले. पहा गॅसच्या वरतीच सगळं असं व्यवस्थित ठेवले. छान दिसतं इथे ठेवल्यानंतर. बाकी काही मला जास्त आवडत नाही. ह्या साईडला पहा हा पितळाचा माझा मसाल्याचा डब्बा. वरतीच मोर पंखाचे छान असे पॉट केले, ते वरती ठेवले. त्या साईड आग्नेय बाजूला ना असे मोराचे पंख किचनमध्ये लावलेले चांगले असतात म्हणून मी छोटेसे घरीच पॉट केलेत पहा आणि ते तिथं ठेवले. तिथं जे चहाला लागणारे साहित्य, चहा, साखर, तर हे सगळं छान असे एका साईडला ठेवले पहा. आणि हा छोटासा माझा वरवंटा पाटा ह्या साईडला ठेवलाय पहा. आणि इथे असं छान असं चमचे वगैरे ठेवण्यासाठी दोन असे स्टँड, एका साईडला चमचे, एका साईडला पळी आणि त्याच्या पाठीमागेचे प्रॉपर. इथे माझा ओव्हनवरतीच मी चपातीचा डब्बा ठेवत असते. हा माझा चपातीचा डब्बा छान सागवानी आहे पहा. याच्यामध्ये ना अजिबात चपात्यांना कडक वगैरे होत नाही, त्यामुळे असं मी ऑनलाईनच मागवलंय. आणि उन्हाळ्यामध्ये कसं थोडंसं ह्याच्यावरती ना नॅपकिन वगैरे टाकलं का पॅक राहतं, मग छान असं त्यावरती असं नरम चपात्या राहतात. आता हा आहे माझा फ्रीज पहा. असा आता लाईट नाहीये, 2 डोअर्स आहे. वरच्या बाजूला पहा सगळे मसाले वगैरे ठेवत असते मी, मग अजिबात खराब वगैरे होत नाही, जाळ्या वगैरे होत नाही. आणि खालच्या बाजूला हे असं साहित्य सगळं. आता इथे आहे पहा छान असं रॅक. हे नवीन बनवून घेतले पहा मी फर्निचर मध्येच. हे काचेचं सगळं वरच्या साईडला 2 कप्पे केले. तिथे न लागणाऱ्या भांडी वगैरे तिथं वरती ठेवत असते मी. इथे वापरायची भांडी सगळे. हे इथे छोट्या प्लेटींसाठी मी छान छोटंसं स्टँड केले. इथे मोठ्या ताटांसाठी स्टँड. हे इथे छोटे मोठे तांबे, प्लेटी, ग्लास वगैरे हे असे भांडे. आणि हे असे दिसण्यासाठी पाठीमागे चिनी मातीच्या बरण्या वगैरे ठेवल्या पाठीमागे. लगेच ग्लास वगैरे वरच्या बाजूला असे ठेवले. हे डब्बे वगैरे खालच्या बाजूला असं. आणि या बाजूला हे माझं पितळेच्या भांड्यांचं कलेक्शन. हे सगळ्यात जास्त मला आवडतं पहा. आणि त्यासाठी मी अशा काचा लावून घेतले. त्या काचांमधनं मग आतमधलं दिसतं. भांड्याने दररोजच्या डेली यूज मध्ये असतात आणि काचेमधून दिसतात आणि दिसायला पण खूप छान दिसणार आहे. त्या पद्धतीनेच मी करून घेतली पहा छान. आणि खालच्या बाजूला असे डब्बे वगैरे दिसू नये म्हणून मग असं लावून घेतले. त्यासाठी असे लावल्यानंतर असं दिसतं पहा. हे नवीन फर्निचर असं करून घेतले. इथे आहे माझा सुंदर असा छोटासा डायनिंग टेबल. डायनिंग टेबल पहा. डायनिंग टेबलवर मी फ्रुट्स वगैरे ठेवत असते. तिथं हे आलं ठेवलं मी. फ्रीजमध्ये काय आलं ठेवत नाही, त्यामुळे मग दररोजचं माझं डायनिंग टेबलवरतीच असतं. आणि त्या बाउलमध्ये ही बडीशेप. तर असा हा सुंदर असा हा माझा किचन. एका साईडला फॅन जोडलाय आणि एकदम सुटसुटीत असा हा किचन. मला अजिबात किचनमध्ये काही पसारा वगैरे आवडत नाही. हे पहा हे किचनच्या खालचे कप्पे असे, त्यावरती छोट्या छोट्या बारण्या वगैरे असे ठेवत असते.
ह्यात डब्बे वगैरे असं छान स्लायडिंग करून घेतली. फर्निचर नाहीये, ट्रॉल्या वगैरे नाहीये, स्लायडिंगच आहे. त्यामध्ये व्यवस्थित असे सगळे भांडे, प्लेटी, वाट्या, डब्बे वगैरे बसत असतात. हा असा माझा छोटासा सुंदर असा किचन. तर कसं वाटलं माझं किचन टूर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.